आपकी अदालत मध्ये अरुण शौरी यांच्यावर आरोप आहे, यांना टीका सहन होत नाही. शौरी साहेब, आम्ही नुकतंच बघितलं की पार्लमेंटमध्ये वित्तमंत्रींनी एक छोटंसं वाक्य तुमच्याबद्दल बोलले आणि तुम्ही संतापून उठला. ते फक्त इतकंच म्हणाले की ऍक्टिव्ह इंटरेस्ट घेतला होता तुम्ही डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये आणि तुम्हाला इतका राग आला. नाही, मला तर राग नाही आला, परंतु ते खूपच हुशार वकील आहेत. नाहीतर त्यांनी शब्दांचा असा वापर केला की जणू काही एखादा पर्सनल इंटरेस्ट यांचा असावा. त्यांचं इम्प्लिकेशन हे होतं. आणि दुसरं, त्यांचं काही इम्प्लिकेशन असेल किंवा नसेल, मीडियाने तर हेच प्रोजेक्ट केलं की साहेब तो खूप मोठा आरोप लागला आहे. तर बाबा, जो काही आरोप आहे ते तुम्ही सांगा, मी त्यांचे सगळे फॅक्ट सांगेन मी त्यांना. मी तुम्हाला सांगतो आरोप काय आहेत. ते असं म्हणाले की जे सेंटोर हॉटेल आहे जुहू इथे मुंबईमध्ये, जेव्हा त्याची डिसइन्व्हेस्टमेंट झाली तेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त इंटरेस्ट घेतलात, ऍक्टिव्ह इंटरेस्ट. मग काय इनॅक्टिव्ह इंटरेस्ट घेतला पाहिजे? हां, जर कोणाचे एखादे एम्प्लॉय, मी तुमचा एम्प्लॉई आहे, तर तुम्ही मला सांगता की हे जाऊन स्टोरी एखाद्या गल्लीमध्ये करा. आज इंडिया टीव्हीवर दाखवली जाईल. तर मी तिकडे जाऊन काय माशा मारणार आहे? मी ॲक्टिव्हलीच काम करणार ना. आज चिदंबरम साहेब आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲक्टिव्ह इंटरेस्ट घेत नाहीयेत का? आणि या केसमध्ये तर ते खूपच ॲक्टिव्ह इंटरेस्ट घेत आहेत, की माझ्या नॉलेजमध्ये की ते एका रिटायर्ड ऑफिसरला पर्सनली सिलेक्ट केलंय, की बाबा काहीतरी शोध. हा काय इनॅक्टिव्ह इंटरेस्ट आहे का? त्यांनी काय शोधलं याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. ते पार्लमेंटमध्ये म्हणाले की जेव्हा हे हॉटेल डिसइन्व्हेस्ट झालं तेव्हा याच्या सेलचा निर्णय झाला. त्यावेळी अजित केरकर एअर इंडियाच्या बोर्डवर होते आणि त्या कमिटीमध्ये होते ज्यांनी हा निर्णय घेतला की या हॉटेलला डिसइन्व्हेस्ट केलं जावं. सर, हे माहितीये का, हे जे हॉटेल्स आहेत, हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे, हे याचा निर्णय जेव्हा घेतला गेला ना, की बाबा यांना डिसइन्व्हेस्टमेंट केलं जावं, आणि हे रेफर केलं गेलं की डिसइन्व्हेस्टमेंट कमिशनला. तुम्हाला आठवतं का कोणी त्यावेळी प्राईम मिनिस्टर होतं? देवे गौडाजी होते. आणि त्यावेळी कुठलीही डिसइन्व्हेस्टमेंटची मिनिस्ट्री नव्हती. फायनान्स मिनिस्ट्रीच डिसइन्व्हेस्टमेंट बघायची. त्यावेळी फायनान्स मिनिस्टर कोण होते बरं? हेच पी चिदंबरम. तर त्यावेळी यांना आठवलं नाही का की कोण आहे डायरेक्टर आणि कोणी बनवलेला हा डायरेक्टर होता? इन एनी केस, तुम्ही डिसिजन घेता तो डायरेक्टर राहत नाही. बिल्डर्स कोण असू शकतात याचं क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन होतं. जर तुम्ही त्यांना सोडून कोणाला तरी असं डिस्क्वालिफाय केलं, ते क्वालिफिकेशन, मग लोक म्हणतील की बघा, ही इज ट्राइंग टू एक्सक्लूड द पोटेन्शियल बिडर सो ॲज टू फेवर सम अदर बिडर. सो देर आर ले डाऊन थिंग डिसाइडेड बाय द कॅबिनेट की बाबा या ग्राउंडवर कोणी डिस्क्वालिफाय होऊ शकतो किंवा क्वालिफाय होऊ शकतो की नाही. तरी गोष्टी कधी कोणी कन्सिडर नाही. आणखी एक अच्छा, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला यातली रहस्य सांगतो. ही डिसइन्व्हेस्टमेंटची प्रक्रिया या हॉटेलमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री करत नव्हती. हे सुद्धा या गोष्टी यांनी लपवल्या. हे हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एअर इंडियाची सबसिडरी होती. त्यामुळे एअर इंडियाचं हे सगळं काही काम होतं. आम्हाला तर शेवटी सांगितलं की सप्टेंबर 2001 मध्ये या गोष्टी सुरू झाल्या. 96 मध्ये सप्टेंबर 2001 मध्ये की आता तुम्ही बिड्स बोलवून घ्या. परंतु त्यावर हे सगळं बघा, स्पेसिफिक चार्ज जो सीपीएमच्या एमपीजने पार्लमेंटमध्ये लावला, ज्यावर चिदंबरम साहेबांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की बिड केल्यानंतर ही कंपनी, अजित केरकर यांची कंपनी, पैसा देऊ शकली नाही. आणि अरुण शौरी यांनी आपल्या मंत्रालयामध्ये बँकर्सना बोलवलं आणि यांच्यासाठी हा पैसा अरेंज केला की सरकारी पैसा द्यावा आणि सरकारकडूनच हॉटेल खरेदी करा. सर, ही सुद्धा खोट्याची सीमा झाली आहे. मी तुम्हाला सांगतो कसं झालं, की ही गोष्ट आहे की या ज्या बिड्स होती ती रिझर्व्ह प्राइस जी होती सिक्रेट ठेवली होती, जी कॅबिनेटला माहीत होती. त्यापेक्षा 53% जास्त होती. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या कॅल्क्युलेशनमध्ये ही खूपच चांगली बिड होती. आता ही व्यक्ती म्हणायला लागली, आमची एक पेनल्टी असायची. ते म्हणाले की डिसेंबर 31ला नाही, मला 10 दिवस आणखी हवेत ते पैसे देण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही द्या, कारण आम्हाला गमवायचं नव्हतं ना. 153 करोड तुम्ही द्या. मगर ती जी गॅरंटी आहे, जर तुम्ही दिली नाही तर 5 करोड मधून आम्ही 15 करोड करू. ते म्हणाले ठीक आहे. ते परत आले. मग म्हणाले 36 करोडची मी गॅरंटी देतो, परंतु यावेळी आणि बघा, बँकेची गॅरंटी आहे, बँक देणार आहे पैसे. मी म्हणालो की बाबा
आम्ही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तर ते म्हणाले, बँकर स्वतः येऊन तुम्हाला सांगतील जर तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तर विश्वास, तर बँकर्स त्याप्रमाणे आले. ते म्हणाले, की साहेब मी म्हणालो, की मी यांच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आता तुम्ही सांगा, की तुम्ही यांना लोन द्याल का? आणि तुमच्या असेसमेंटप्रमाणे हे कमर्शियल चांगलं प्रोपोजिशन आहे का? त्यापैकी एक म्हणाले, की हो. मी तेव्हा म्हणालो, की तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवू शकत, तुम्ही रायटिंगमध्ये द्या. त्यांनी रायटिंगमध्ये दिलं. त्याच्यानंतर मी म्हणालो, की नाही, आता मी तुमच्या रायटिंगवरही विश्वास ठेवू शकत नाही, जेव्हा की 4 दिवसामध्ये तुमचं हेड ऑफिस तुम्ही बोललेल्या या गोष्टी कन्फर्म करणार नाही. त्यांनी कन्फर्म केल्या. ते सगळे पैसे गव्हर्नमेंटला मिळाले. हा व्यक्ती ज्याला कदाचित सटकायचं होतं त्या डीलमधून, कारण त्याला समजलं होतं, की त्यांना इतकी मोठी ही बीड केली आहे. 53 करोड्स ओव्हर अँड अबाउव्ह रिझर्व्ह प्राइस केली आहे. तो अडकला. त्याला पैसे द्यावे लागले. गव्हर्नमेंटला पैसे मिळाले. जे व्हॅल्युएशन आहे ते 246 करोड रुपये होऊ शकलं असतं, परंतु रिझर्व्ह प्राइस केवळ 101 करोड रुपये ठेवलं. ही 240 ची फिगर कुठून आली कळत नाहीये. काल प्रेसलाही विचारलं होतं मी. ते म्हणतात, "नाही, नाही, त्यांनी बोलायचं म्हणून बोललं होतं." अरे काहीतरी बेसिस असला पाहिजे ना. ॲडवायझर्स अपॉइंट होतात. ती व्हॅल्युएशन एक्सरसाइज 6-8 महिने चालते. बरं हे काय? मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, की ग्रॉस फिगर आहे का? ज्यामधून अजून लायबिलिटीज काढायच्या आहेत? कुणाला माहीत नाहीये. या फिगर 90sच्या आहेत, की जेव्हा हे हॉटेल 27 करोडचं प्रॉफिट बनवत होते आणि इतकं पडलं होतं, की याची ऑक्युपन्सी बॉम्बेसारख्या जागी 43% ही नव्हती. आणि त्यावेळी हे 1.5 करोडचा लॉस करत होते. ही तेव्हाची व्हॅल्युएशन की जुनी व्हॅल्युएशन आहे? काहीच माहीत नाहीये. पण 240 करोड. त्यामुळे मी म्हणालो, तुम्ही सगळे हा रिपोर्ट, ॲडवायझरचा रिपोर्ट, जॉइंट सेक्रेटरीची जी कमिटी होती त्यांचा रिपोर्ट आणि कमिटी ऑफ सेक्रेटरीज जो की कॅबिनेट सेक्रेटरी प्रिसाईड करायचा, त्यांच्या व्हॅल्युएशनचा जो डिसिजन होता, ह्या सगळ्या गोष्टी पब्लिक केल्या. अरुणजी, हे जितके आरोप आहेत हे काही पहिल्यांदाच लागले नाहीयेत. जर पाहिलं 21 जुलै 2004ला त्यावेळी सीपीएमच्या याच मेंबर्सने पार्लमेंटमध्ये हेच प्रकरण उचललं होतं. फेब्रुवारीमध्ये पुन्हा हेच प्रकरण निघालं होतं आणि चिदंबरम साहेबांनी पुन्हा उचललं आहे. तर म्हणतात ना, की जर काही धूर दिसतोय तर कुठे ना कुठे आग असेलच, ठिणगी तर असेलच ना. नाही सर, 19 डिबेट झाल्या होत्या पार्लमेंटमध्ये. डिफेन्सवर एक नव्हत्या त्या 5-6 वर्षामध्ये. 19 डिबेट डिसइन्व्हेस्टमेंटवर व्हायच्या. 1000 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं दिली गेली होती पार्लमेंटमध्ये. पण हा एक रूल होता, ऑपरेशनल रूल. काही इश्यू नाही मिळाला तर डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये काही नाही मिळालं तर मिळालं. व्हॅल्युएशनचं ठीक नाहीये. आणि त्याच्यानंतर जर कोणी उत्तर द्यायला लागले, तर करायचं नाही साहेब, नाही, नाही, डिटेल्स आहे, जरा शॉर्टमध्ये. सो आम्हाला तर वाटतं, की बाबा ह्या गोष्टीवर उघडपणे डिबेट व्हावी आणि 10-10 तास डिबेट व्हावी आणि तुमचं म्हणणं अरुणजी, अगदी डिबेट योग्य तर आहे. हे बघा तेव्हाच होईल जेव्हा जेव्हा तुम्ही तुम्ही लोक एकदम बरोबर पार्लमेंटमध्ये जाल. बोलताय. तुम्ही लोक तर पार्लमेंटला बॉयकॉट करून बसले आहात. नाही, नाही. सर ती वेगळी गोष्ट आहे. ती गोष्ट यामुळे कारण कारण की मी पाहिलंय गेल्याच वर्षी. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, हा काही पार्लमेंटवर आरोप नाहीये. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी पार्लमेंटमध्ये आता जाणं अजिबात काही अगदी निरर्थक आहे. कारण कोणीही काही ऐकायला तयारच नाहीये ना. आधी हे लोकं ऑपोझिशनमध्ये होते तेव्हा हॅकल करायचे. आता हे ट्रेजरी बेंचमध्ये असून सुद्धा कोणालाही ऑपोझिशनमध्ये बोलूच देत नाहीये. मी तुम्हाला उदाहरण देतो राज्यसभेचं. त्यामध्ये जसवंत सिंगजी जसं तुम्हाला माहीत आहे, की ते माइंडली बोलतात. यशवंत सिन्हा जेव्हा कधी बोलतात, अत्यंत फॅक्च्युअली बोलतात. इट्स अ प्लेजर टू हिअर हिम. पण त्यांना बोलूच देत नाहीत. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स कराल, तुम्ही टीव्हीवर अपीअर व्हाल आणि पार्लमेंटचा वापर नाही करणार का? नाही जर कोणी बोलूच देणार नाही, तर मग ज्या लोकांनी आम्हाला इलेक्ट केलं आहे, आमचं कर्तव्य आहे की त्यांच्यापर्यंत सगळं फॅक्ट्स पोहोचवावे आणि त्यामुळे तुमच्याकडे आलोय आम्ही. आणि सगळ्यांना वाटतं की पार्लमेंट चालावं. परंतु जसं की सगळे फॅक्ट्स दिले गेले आहेत, की का नाही चालत आहे? कसं जेव्हा ॲग्रीमेंट होत असतं, कुठून तरी दुसरीकडनं संदेश येतो की बाबा नाही, ॲग्रीमेंट नाही होणार. तर अंबिका सोनी आणि माझे मित्र संजय बाळू वगैरे असे स्टेटमेंट देतात, की ज्या सगळ्या गोष्टी बनल्या होत्या, त्या विखरून जातात. पण पहिल्यांदा असं होत आहे की विरोधी पक्ष आरोप लावणार, त्याऐवजी सरकार आरोप लावतंय. दररोज तुमच्या कुठल्या तरी एका मंत्रीवर आरोप लागतोय. पहिलीच वेळ आहे,
ही पहिलीच वेळ आहे स्वतंत्र भारतामध्ये आणि कदाचित जगामध्ये की एका सिटिंग मिनिस्टरवर 420 ची केस कुठल्याही पॉलिटिकल ऑपोनेंटने नाही लावला. ते त्याच्या सरकारच्या वेळचे आरोप आहेत. कदाचित देवेगौडाजींच्या सरकारचा हा फर्दर स्कॅम सुरू झाला असेल. तेव्हाचे आरोप आहेत. इन्व्हेस्टिगेशन तेव्हा झाली आहे. कोर्टाने चार्ज फ्रेम केला आहे. आणि अशाच प्रकारे जेव्हा एक फॉल्ट सूट पकडला जातो गुजरातमध्ये की माझी कार फोडली गेली आहे किंवा सुप्रीम कोर्टाचे इतके स्ट्रॉंग स्ट्रिक्चर्स येतात झारखंडबद्दल जे हे करत होते किंवा आता सुप्रीम कोर्टाचे इतके स्ट्रॉंग स्ट्रिक्चर्स येतात की बाबा ह्या कशा केसेस दाबल्या गेल्या आहेत डिस्प्रपोर्शनेट असेट्सच्या एका मिनिस्टरच्या विरोधात. तर त्या सगळ्यांपासून डायव्हर्ट करण्यासाठी हे एक टेक्निक आहे की रोज कोणाच्या तरी विरुद्ध अशी गोष्ट निर्माण करा. चिदंबरम साहेब तुमच्यावर आरोप लावतात. लालू यादव जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप लावतात. जॉर्ज फर्नांडिस नितीश कुमार लालूवर आरोप लावतात. आरोप प्रत्यारोपांचा एक काळ सुरू आहे. जनतेला हे समजणं खूप अवघड आहे की कोण खरं आहे कोण खोटं आहे. या गोष्टी तोपर्यंत चालत राहतील जोपर्यंत मीडिया ब्रॉडकास्ट करत राहील कोणाच्याही अलिगेशन्सला सुद्धा आणि कधीच कोणाच्याही अलिगेशनला एक्झामिन करणार नाही. अरुणजी वाद आहे सत्ता पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा आणि सगळी जबाबदारी तुम्ही टाकली मीडियावर. नाही सर, नाही 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 नाही. माझं मत आहे हे तुमचं बोलणं योग्य की जबाबदारी तुमच्यावर मी टाकत नाही, परंतु मी तुमच्यावर ती एक संधी आहे या गोष्टीला ब्रेक करायची. तुम्हीही डिसइन्व्हेस्टमेंट आहात. अरे सीबीआय इन्क्वायरीची काय वाट बघायची? तुम्ही इन्क्वायरी सुरू करा आणि लोकांना सांगा की काय सत्य आहे. माझ्या बोलण्यावर जाऊ नका, चिदंबरमच्या बोलण्यावर जाऊ नका. तुमचं कर्तव्य आहे, तुमची अपॉर्च्युनिटी आहे. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपल्या त्याच्या मुळाशी जावं. तेव्हा ही गोष्ट संपेल की नाहीतर मग अशीच चालत राहील आणि त्याचा एक परिणाम होईल की कुठलाही प्रामाणिक ऑफिसर डिसिजन घेणार नाही. मी तुम्हाला इंडिया टीव्हीच्या वतीने हे वचन देऊ शकतो की आम्ही अशा प्रत्येक प्रकारच्या आरोपाच्या मुळाशी जाऊ. ना तुमच्यावर विश्वास ठेवणार ना सरकारवर विश्वास ठेवणार. वंडरफुल. मी त्यासाठी तुमच्या सेवेत आहे. इन द सेन्स की तुम्ही कधीही कुठली अशी फॅक्ट असेल जसं की इंडियन एक्सप्रेस आजकाल इन्व्हेस्टिगेट करतात, तुम्ही यामध्ये प्रसिद्ध आहात. कोणत्याही अशा फॅक्टला एक्सक्लेवेट करण्यामध्ये कुठलीही असिस्टंट मी जर देऊ शकेल, मी वचन देतो की मी तुम्हाला देईन.